नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत बोलाली. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते, मला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. मी आज धाराशिव शहरामध्ये इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं पोहोचलेलो आहे आणि इथं शिवजयंती आता आलेली आहे नुकतीच. आणि ह्या शिवजयंती निमित्त इथे यांनी कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. तर आपण थेट कार्यक्रमामध्ये जाऊया. चला. अध्यक्ष साहेब बघा ना तर टाळी वाजवाय माणसासाठी. टाळी काय टाळी कशी वाजली पाहिजे? टाळी. अरे माझा दादा छत्रपती सगळ्यांनी हात वर करा बघा. शिवराज छत्रपती झाला शिवाजी महाराज की, धर्मवीर शिवछत्रपती संभाजी महाराज की. प्रत्येक माता भगिनीला वाटतं की तिच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला यावे आणि तसं कर्तृत्व करावं. पण आमचे एक शहीद म्हणतात की शिवजयंती पुरतं शिवविचारांना जागर करणं तर महत्वाचं नाहीये, तर संबंध आयुष्यभर त्या शिवरायांच्या विचारांचा आणि आचरण करणं हे महत्वाचे. म्हणून ते लिहितात, नुसत्या जयंतीत मारतो सोन्या. हे तुमच्यासाठी नाही, मला जे शिवरायांचा पावळा असण्याचा आवेश करतात आणि मात्र त्यांचं आचरण हे दुराचारी असतं त्यांच्यासाठी. नुसत्या जयंतीत मारतो सोन्या, तुला
शिवजयंती करण्याचा हेतू साध्य होईल. शिवबाला जसे घडविले तिने मंडळी अशा प्रकारची मुलं कधी जन्माला येतील जेव्हा जिजाऊ सावित्री सारख्या महिला जन्माला येतील. शिवबाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बाला. दुःखामलेला कोंडिलेला आईला बाई असावी. मला जिजाऊ सावित्रीला महिमा प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. पण खऱ्या अर्थानं आज तो महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. नवीन नव्हे, पुरुषांच्या खांद्याला काम करण्याचा कुठलाही क्षेत्रात अधिकार मिळाला असेल तर तो मिळाला त्या सावित्रीबाई आणि ज्योतिरावांमुळे. आणि असं म्हणतात, एखाद्या कुळात जर मुलगी जन्माला आली, एखाद्या कुळात जर मुलगा जन्माला आला तर तो एका कुळाचा उद्धार करतो. पण मंडळी, एखाद्या कुळात जर मुलगी जन्माला आली तर ती सासर घरचा आणि माहेर घरचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या सावित्रीबाईचे आणि त्या ज्योतिरावाचे आम्हावर अनंत उपकार आहेत. ज्योतिबाच्या Thank you.
देशाचं गाजवणारी इंदिरा असावी. तांदूळा बाळासाठी कडा उतरणारी हिरकणी असावी. तांदूळाला पाठीशी लावून लढणारी झाशीची राणी असावी. नवे नवे स्वतःचं रक्षण करण्यासाठी, नवे धर्माचं रक्षण करण्यासाठी जोहर करणारी पद्मावती असावी. आणि म्हणून आदर्श तिचा तुम्ही ठेवा महती ही वर्णावी. मागं म्हणायचं म्हणलं ना, स्वराजाचं बळ कडू जिजाऊन पाडलं. म्हणून शिवरायाचं नाव जेवून आलं का आमचं पण राहिले जोरात म्हणा की म्हणून शिवरायाचं नाव म्हणून शिवरायाचं नाव माताजी जाऊ गुढी बाळाला, माताजी जाऊ गुढी बाळाला घडविणारी असावी. मला जिजाऊ सावित्रीला पाहिला मला आवाज कमी झाला खूप. मॉनिटर मॉनिटर आवाज कमी झाला कुठे इकडे इकडे बघत हॅलो हॅलो तर हार्मोनियमचा आवाज बरोबर होता. हार्मोनियमचं सूर्य ती कानावर येतच नाही माझी वाढत वाढत माझ्या मॉनिटरला. माझ्या जिजाऊची पुण्याई हो हा तुमच्यासाठी देतो तुमच्यासाठी. माझ्या जिजाऊची पुण्याई माझ्या जिजाऊची पुण्याई तुम्ही सगळ्यांनी साथ द्यायची बरं का. मी तुमच्या पुढे जेव करायचा तुम्ही सगळ्यात बाजूला सगळ्यात बसायचं असं नाही चालत. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला सगळ्यांनी जोशात टाळ्या वाजवायची. सगळ्यांच्या हातवर हाका असतो. आपल्या कार्यक्रमाची शोभा आणि आनंद आपणच वाढवायचा असतो. आता माझ्या जिजाऊची पुण्याई दादा ते शिवनेरी किल्ल्यावरती तिथे सुरत जन्माला आलं तर माझ्या जिजाऊची पुण्याई समजावी लागेल ना दादा. कारण स्वराज्य स्वप्न ज्यांनी पाहिलं त्या राष्ट्रमाता राजमाताची जाऊ ते स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि ते स्वप्न हे स्वराज्य आपल्या खांद्यावरती पेललं ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला बापाचा बाप बापाचा बाप वाघ शिवा जन्म.
आजच्या होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची हो दादा आजच्या होती माझी जाऊची आपण नाचायचंय आनंद घ्यायचाय आणि प्रबोधन पण ऐकायचंय छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळले पण पाहिजे नुसतंच नाचवलं केलं नाही पण नाचायसाठी पण होणार आहे बरं का तरुण पोरांना नाराज नाही व्हायचं आजच्या होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची आणि जनकल्याणाची शिकवण कोणाची हो जगद्गुरु तुकाराम महाराज माझा तुकाराम महाराज कोण होते तुकाराम महाराज कोण होते तुकाराम महाराज दादा या तुकाराम महाराजांचं छत्रपती शिवाजीला मार्गदर्शन होतं ऐका अखिल गोड ब्रह्मांडाला पांडुरंग पंढरीस परमात्मा वैराग्य तपस्या सिद्धदेवता वैराग्याची मूर्तिमंत मंडळे आणि भगवान पांडुरंग पंढरीस परमात्म्याच्या अगदी निकट अगदी जवळ अगदी अंतःकरणामध्ये अगदी हृदयस्थानी असणारे भक्त की त्यांच्या भक्तीमध्ये उपासनेमध्ये तपस्येमध्ये दादा त्यांच्या भक्तीमध्ये उपासनेमध्ये तपस्येमध्ये एवढी मोठी ताकद होती एवढी मोठी ताकद होती की त्यांच्या भक्तीच्या नामस्मरणाच्या उपासनेच्या तपस्येच्या जोरावर 13 दिवस पाण्यामध्ये असताना गाथा सुद्धा 13 दिवसानंतर वर आल्या एवढा मोठा अधिकार होता संत तुकाराम महाराजांचा उगाच त्यांना जगद्गुरु म्हणते जात नाही का दादा काहींना प्रश्न पडू शकतो 13 दिवस पाण्यामध्ये असणारे गाथा 13 दिवसानंतर वर कसं काय केलं बरोबर ना नाही काय महाशय असतात कार्यक्रम झाल्यानंतर येऊन प्रश्न विचारतात आताच क्लिअर करतो दादा बघा जडी दगडा सहित भया तारी गेल्या जैस्या लाह्या धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ नव्हे तुकाराम नाम घेता कापे यव एवढा मोठा अधिकार सदैव वैकुंठाला जाणारे म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा एवढा मोठा अधिकार आणि एवढं सुंदर मार्गदर्शन होतं छत्रपती शिवरायांना दादा म्हणून छत्रपती शिवाजीला जे घडले वाढले नव्हे तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आश्रमात जाणार एवढा मोठा अधिकार म्हणून आजच्या वदिमाची जाऊची शपथ घेतली स्वराज्याची जग कल्याणाची शिकवण मी एकट्यानेच म्हणायचं तुम्ही फक्त ऐकायचं का असं आता तुम्ही पण म्हणायचं माझ्यासोबत म्हणणार ना एवढा हळू हो अरे म्हणणार की नाही अजून थोडा म्हणणार की नाही हाती घेतली तलवार काय नाचता येतो हाती घेतली तलवार तेवढा तलवार हातात असल्यावर वेळ मिळता होत येतो का येतो का हा दादा हा म्हणतो हाती घेतली तलवार पावलखिंड बाजी प्रभूंची तलवार जेव्हा महाराज विशाळगडावरती चालले होते आणि कधी पण येत होता तेव्हा माझ्या बाजी प्रभूंची तलवार बाजी प्रभूंची शमशेर बाजी प्रभूंचा डान्स होता असं चालत होता आणि एका फटक्यात पाच करून कापत होता दादा आणि आपला साधा आवाज तोंडातून निघाला अरे काय चला हाती घेतली तलवार तरुण मंडळी तरुणा भाग्यवंतांना हे कीर्तनात इथं नवस करून झालेल्यांचं काम नाही असं तुमच्यासारखे तरुण पाहिजे त्यामुळे थोडं ध्यान लावा हाती घेतली तलवार आता उडून आले हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार पहिला म्हणजे उपवास नाही हो हाती घेतली तलवार
केला दुष्टाचा संहार त्या अफजल्याचा कोठा इकडून येत नाही हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार म्हणतात मला हाती घेतली तलवार म्हणा तर घेतली तलवार अध्यक्षांचा आवाज आहे टाळे वाजवा हाती घेतली तलवार हाती घेतली तलवार होदार स्वरात म्हणताय हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार त्या अफजल्याचा कोठा कसा बाहेर काढला अफजल्याचा कोठा अरे 32 जाताचा मोकल माझ्या छत्रपती शिवरायांनी उभा सोडला होता छत्रपती शिवराय सोडा हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार त्या अफजल्याचा कोठा काढीला बाहेर महिलांचा आवाज आहे महिला मंडळ तुम्हाला येईल असं म्हणू का म्हणू का मावशी काय म्हणू का तुम्हाला येईल असं नको म्हणतो का सोडलं ना माझं म्हणायचं बघा आपली संस्कृती आहे जेव्हा संत सनाबाई जात्याला बसायच्या माऊली तेव्हा भगवान पांडुरंग पंढरी परमात्माला आवाज द्यायचा पांडुरंगा विठ्ठला माय बाबा धाव रे बाबा हे तळून माझे हात नाही दबायला झाले थोडं मध्ये दिलं हे बघा त्या संत सनाबाईचा एवढा मोठा अधिकार होता अध्यक्ष महाराज की त्या सनाबाईच्या झोपडीमध्ये सनाबाई दळत असताना स्वतः भगवान पांडुरंग पंढरी परमात्मा तिथे यायचा आणि त्या संत सनाबाईला दळू लागायचा मग संत सनाबाई ओव्या म्हणायच्या आणि पांडुरंग विठ्ठल तिच्या मागे म्हणायचा कशी ओवी सुंदर माझे जाते ग तुमच्यासाठी आपलं गाणं बदलले आता म्हणा सुंदर माझे जाते ग सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला भारी म्हणते तू येरबा विठ्ठला येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला सासू आणि सासरा आहे का तुला सासू सासू आणि सासरा सासू आणि सासरा मी तो म्हणलं नाही तर तुमच्याकडे माहित होईल सासू आणि सासरा धीरतो तिसरा ओव्या गाऊ भतारा तू येरबा विठ्ठला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती मायबाप कोणाला वाटत असेल मी डॉक्टर झालो वकील झालो इंजिनियर झालो हे दादा काय नाही हे खरे या आधी शिका नंतर मिरवा चला म्हणा जीव शिव दोन्ही खुंटे गे महिला पण लई क्लास करा जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे लावणी पाची मोठे तुरे येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला महिला म्हणतात तू येरबा विठ्ठला येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला आणि तो बाबाचा बाप शिवछत्रपती माझा झाला वैद्यचा राजा शिवछत्रपती माझा झाला राज्याभिषेक टाळी कशी वाजली पाहिजे माहिती का तुला हातवर हे दादा हातवर ना काय महाराष्ट्रात राहतो का महाराष्ट्राच्या बाहेरच कळत नाही आपल्याला सवयची एकदा सांगितलं ऐकलं हातवर यार काय राहतं हातवर हा टाळी कशी वाजली पाहिजे थांबा येऊ नको म्हणजे कोणत्या डब्यात होतो मी म्हणत तसं वाजवा हातवर कंजूसपणा करायचं असू द्या सावडवाने राहू द्या
यांचं काय आहे बघा पाऊस पडला पाहिजे तो बापाचा बाप फक्त तुमच्या टाळ्यांचा ताला म्हणतो तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला म्हणा म्हणा सगळ्यांनी म्हणा तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला आर तो बापाचा बाप तारी तारी शिवबा जन्मला झाला घेतलेचा राजा तारी शिव छत्रपती माझा झाला राज्याभिषेक तारी तारी तारीचं चालू चालले थोडं पाहिजे झाला राज्याभिषेक झाला जगात गाजा माझा करतो बकुड मुद्रा हो मी माझ्या देवाला हे तो बापाचा अरे तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर शिवछत्रपती संभाजी महाराज की हर 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 आवडतो रे कार्यक्रम नाही कार्यक्रम आवडला काय करतात बघा आता आपल्यासोबत निवड साहित्य बाई भंडारे एक मंडळीचं गीत सादर करतात त्याच्यासाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. Thank you.
क्या बात है सगळ्यांना बाई भंडारे वा तुळजापूर आपल्या अगदी जवळ आहे बरोबर ना त्यामुळं आपल्या समोर आई अंबाबाईचा गोंधळ सादर करतात जर पारंपरिक गोंधळाचा भाग आहे तो ऐकला नंतर आपण गोंधळ घेऊया व्यास वशिष्ठ सुख गोंधळी तुमचं झालं असेल बघून तर पुढे लक्ष द्या व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचता ती सोहवेळी द्वैत भाव विसरून बळी खेळते अंबे तुझे गोंधळी गोंधळा येई ग जगदंबे या कलियुगात नास्तिक पंत मोकळा फार या कलियुगात नास्तिक पंत मोकळा फार
देवाधिकांच्या कल्पना झूट म्हणती नारी आणि नर. लक्ष देऊ नका बरं का मला. मग त्यांना करतो सरसवाद कशा करिता बसवले हे पंढरपूर. या दुनियेचा पालन हा उभा राहिला विटेवर अनुभव घ्यावा. अंबे एकदा प्रेमाने यावे हे जगदजननी माय भवानी आई कुलस्वामिनी माते. अंबे अंबे एकदा प्रेमाने यावे विठाबाई हे दो लोचन सावळे सख्या जी 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 जी. क्या बात है. अगं अंबाबाई लाड लाड ये ग. अगं अंबाबाई लाड लाड ये ग. कागदली लाड लाड. अंबाबाई लाड लाड ये ग. कागदली लाड
थोडं बारीक बारीक थोडं बंद करा. हसू नये. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी हा तुकाराम महाराजांचा भाग आहे बरं का. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे आम्ही शिववास गोंधळी आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनामा संबळ वाजव. घालावा गोंधळ वासुदेव हरिनामा दहा पाच घाला जीव तुमच्या गोंधळाला येऊ. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 जे देवी ढोचला ओळख घेतलं तुकयाचा गोंधळ ढोचेला ओळख घेतलं तुकयाचा गोंधळ. आम्ही शिवबाच गोंधळी छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. आता आपल्या समोर युवा शाहिरान स्नेहल कारभट छत्रपती शिवरायांचं शिवगीत सादर करते. शाहिरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दादा ह्या माईकला जरा आवाज द्या. मारून घोडाला त्याचा निघाला. मारून घोड्याला त्याचा निघाला शोभा माझा.
सगळ्यांसाठी तो करत आहे. चल काही चल दादा काही चल राजपुरुष हे शिवप्रभुराज हो राजपुरुष हे शिवप्रभुराज अहो पोवाड त्यांचं निघाईल राजपुरुष हे शिवप्रभुराज अहो पोवाड त्यांचं निघाईल माझ्या राजाची हो थोडे छत्रपती संकल्प माझ्या राजाची हो शिवगीतांजली गायित
असला काहीतरी करतो रोज कार्यक्रम चालू पण शिवनेरी मला बाळ सर्वला हिंदू धर्माचा रक्षण आला सर्वांनी बेटे बेटे सावधान आपण छत्रपती शिवरायांचा पोवाडा घेतो सगळ्यांनी तार बसा नंबर मला दंड पोसणी पिंड करावे बंड शाहीराने मला मस्त हत्तीचे खंड करावे थंड शाहीराने मशाल मी नसली तिला भेट मित्राने या महाराष्ट्राच्या मातीचे बेरीत निखाऱ्याचे नाही दादा ह्या श्रमे त्या संवचा अरे माझ्या रक्तात काही शूर शिवाचा अंश आहे मायबाप माझ्या रक्तात काही शूर शिवाचा अंश आहे अरे तान्हाची यशाची बाजी हाच माझा वंश आहे अरे खेळले हे वेळा मी बदलण्यात आहे दिशा आणि धगधगत्या निखाऱ्यावर शाहिरीचा दंश आहे माझ्या रक्तात काही शूर शिवाचा अंश आहे दादा सांगितलं तुम्हाला मी 19 फेब्रुवारी 1630 रोजी जर शिवनेरी किल्ल्यावर शिवराजे जन्माला आले दादा सगळं आनंदून गेलं वातावरण बघा छत्रपती शिवाजीराजे हळूहळू मोठे होत लागले त्यांच्यावरती जिजाऊसाहेबांनी उत्तम असे संस्कार केले बाबा छत्रपती शिवाजीराजे घडावे असे वाटत असेल आणि जन्माला यावे असे वाटत असेल तर आज माझ्या जिजाऊ माता जन्माला आल्या पाहिजे बरं का आणि जिजाऊ घडल्या तर नक्कीच छत्रपती शिवाजीराजे जन्माला आल्याशिवाय राहणार नाही धन्य धन्य जिजाऊ माता शाहीर हा छत्रपती जिजाऊचा जन्म कधी झाला 1500 दिवसाला 12 तारखेचा लक्षात बसलोय बघा 1500 दिवसाला 12 तारखेचा जानेवारीचा जिजाऊ माता जन्माला आली सिंदखेड राज्यामध्ये रमली हळूहळू जिजाऊ मोठे होऊ लागल्या बघा आपल्याला छत्रपती शिवाजीराजे सांगायचे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले मायबा त्या जिजाऊंनी उत्तम असे संस्कार त्या बाळावर दिले चालू केले मायबा छत्रपती शिवाजीराजे हळूहळू मोठे होऊ लागले मायबा एक गोष्ट लक्षात घ्या मुलं कशी घडली जातात बघा लहानपणी गीता भागवत ज्ञानेश्वरी असे ग्रंथ त्या माऊलीने शिवबाच्या कानावर दिले मायबा
वाचली त्याच्यासमोर, त्याला त्याचा अर्थ सांगितला आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजे संस्कारी घडले. आपण जर पोरग जेवण करत ना म्हणून त्याच्यामुळे कार्टून लावून दिलं तर पोरग कसं संस्कारी बनलं मायबा? बरोबर ना? आवड सांग मायबा. छत्रपती शिवाजीराजे अवघे 5-6 वर्षाचे असताना तरुण पोरांनो लक्ष देऊन नाही का बरं का? संस्कार काय असतात? छत्रपती शिवाजीराजे अवघे 5-6 वर्षाचा असताना एक मुघल साम्राज्याचा जन्म आणि त्याच्यामध्ये नाचायचा कार्यक्रम चालू होता. मायबा काय होता? नाचायचा कार्यक्रम चालू होता आणि छत्रपती शिवाजीराजे लहान पळत गेले त्या खिडकीतून सहज डोकावून बघितलं. काय बघितलं? खरंच डोकावून बघितलं आणि हे सर्व दृश्य माझ्या जिजाऊच्या नजरेत गेलं. मायबा माझ्या जिजाऊ माझ्या बाण शिवाला काय म्हणताय? हे शिवा माझ्या राजा, हे शिवा अरे तुला बाया नाचवणार नाही रे, बाया वाचवणारा राजा बनायचंय. त्या शब्दावर छत्रपती शिवाजीराजे घडले जातात. बघा असे लहानपणापासून संस्कार अध्यक्ष साहेब, असे लहानपणापासून संस्कार माझ्या जिजाऊंनी त्या शिवावरती केले. म्हणून मला शिवाजीराजा घडला. मायबा लहानपणापासून त्या आपल्या लहान मुलावरती उत्तम असे संस्कार करा. नव्हे तर गर्भात असल्यापासून संस्कार करा तर मुलं नक्की घडली जातील. मायबा तेव्हा छत्रपती शिवाजीराजे आमच्या जिजाऊंच्या उदरेमध्ये होते, जिजाऊंच्या गर्भात होते, तेव्हा जिजाऊंचे डोहाळे काय होते? काय होते? माती खायची. कसले डोहाळे होते? कसले डोहाळे होते? मायबा डोहाळे वेगळे होते हो. त्यांना स्वराज्याचे डोहाळे लागले होते. तलवारबाजी करावी, शत्रूचा निपात करावा, मुघलांचं मुंडके उडवा, असे डोहाळे होते माझे जिजाऊ साहेबांचे. जेव्हा शहाजीराजे आपल्या शहीद कक्षामध्ये आसनावरती बसले असताना माझे जिजाऊ शहाजीराजांजवळ गेला आणि काय म्हणताय? राजा आमची एक इच्छा आहे, पूर्ण करता का? तेव्हा शहाजीराजे म्हणले बोला काय आपली इच्छा आहे? तेव्हा जिजाऊ म्हणताय तुमची तलवार द्या, तुमचा दांडपट्टा द्या, तुमचा घोडा द्या. शहाजीराजे विचारतात राणी सरकार हे कशासाठी? डोळे पूर्ण करायचे ना? मग द्या, तुमची बारावती द्या, तुमची तलवार द्या. कशासाठी? जिजाऊ साहेब काय म्हणताय? या देशाचे मालक आम्ही. अरे हे बाहेरचे लोक आले, मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही ही बाहेरचे लोक आल्यात आणि आमच्यावर हुकूमत गाजवत आहे. अरे यांना पळून लावायचे आमच्या देशातून. म्हणून माझ्या जिजाऊला ते डोहाळे लागले होते. शहाजीराजांना कळलं हे जिजाऊ बोलत नाही, हे त्यांच्या पोटात असलेला शिवबा हे बाळ बोलत आहे. बघा माझे जिजाऊ काय म्हणताय? माऊली सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाचायची गाणी घेतो मला नाचू शकतो, पण नुसतं नाचणं महत्वाचं नाही का? हे छत्रपती शिवाजीराजे जिजाऊ साहेब लहान मुलांच्या एकाच तरी कानावर पडले आणि ते मुलगा सुधारलं ना माय बाप या कार्यक्रमाचं सार्थक झालं. म्हणून बघा जिजाऊ साहेब त्या शहाजीराजांवर पुढे गेले आणि काय म्हणतात? या देशाचे मालक आम्ही, या देशाचे मालक आम्ही, आमचे आम्ही काही करू. आणि या देशाचे मालक आम्ही आहोत, आमचं आम्ही काही पण करू, पण यांची गुलामगिरी नको आम्हाला. या देशाचे मालक आम्ही, आमचे आम्ही काही करू नको गुलामगिरी. हो या देशाचे मालक आम्ही, या देशाचे मालक आम्ही, आमचे आम्ही काही करू. त्यांना काय डोळे होते? मला वाट किल्ल्यावर जावे, उंच उंच फडकावे. डोळे होते मला, मला किल्ल्यावर जायचंय, मला घोड्यावरून सोन्याची सैर करायची आणि खायला प्यायला. त्यांना काही आंबट गोड खायला आवडत होतं, त्यांना वेगळं आवडत. सरबताचा पेढा नको, अत्तराचा वास नको, खायला चांगलं तुम्हाला नको, काय पाहिजे? फक्त स्वराज्य पाहिजे. असे डोहाळे होते माऊली जिजाऊ साहेबांचे. म्हणून छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. माता मावल्यांनो लहानपणीच मुलांना संस्कार द्या. गीता वाचा, ज्ञानेश्वरी त्याच्या पुढे वाचा, भागवत वाचा.
ज्ञानेश्वरी मोठी वाचा ओम नमो जय वेद मध्ये पात्या जय जय ससम वेद्य आत्मरूपा तेव्हा तुझे गणेश सुकला आत्मधी प्रकाश होणे निवृत्ती राशी अवधारी होती पाही पाहतो पवित्राने गोडपाशी होते जे पदराला परित्या विरुद्ध गोचर सुद्धा काय नसेल का कमला करताना दंदुरी नांदुरी केकची घरी परिपालन सेवची घरवरी हे रस्ते खुली चुकले दादा अशा होव्या दुसऱ्यात बोलू नका त्याचा अर्थ पण सांगा बघा पाही पाहतो पवित्राने पुढे याचा अर्थ काय 2 मिनिटात सांगतो पाहे पाहतो पवित्राने गोड पासी तुमची जे पत्रे म्हणजे असे बघा त्या गायीच्या कासाला हे गोचित चिकटलेलं असतं गोचित चिकटलेलं असतं हे गोचित त्या गायीचं फक्त रक्त पितं पण त्याला माहिती आहे का एक पडदा आपण असं क्रॉस केला की त्याच्यामध्ये दूध आहे मग दूध आहे हे त्याला माहिती नाही म्हणून पाहे पाहतो पवित्राने गोड पासी तुमची पत्रे आलं पही त्या अभिर्ग गोचिलं अशुद्ध काय नसेल आपल्याला हे सांगायचंय माय बाप आपण ह्याच जगामध्ये राहतो या महाराष्ट्रामध्ये राहतो पण आपण सगळं बाह्य जगाला भुललोय आपण त्या देवाचं नामच पण करत नाही छत्रपती शिवरायांचं कधी नाव घेत नाही आपण फक्त आपला संसार आणि पैसा एवढ्यातच गुंतलोय म्हणून ना माय बाप आपल्या मुलांना भागवताचा श्लोक शिकवा सद्गुरूंच्या धर्मग्रंथापाशी सगळ्या देवी शुद्धपाशी भागवे सेविता त्या तीर्थाशी ते उपसर्गाशी नागवती माऊली हरिपादांना अभंग शिकवा एवढ्या पोटतिडीकडे का सांगतोय मला त्याच्यातलं एक जरी सुधारलं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे बघा मायबा हरिपादांना अभंग शिकवा सुंदर ते श्रवण टाळो टाळी लोपणाना जर आपण या अभंगामध्ये शाहीरमध्ये जर टाळी वाजवली तर 84 मध्ये टाळी वाजवण्याची गरज पडत सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान हळूहळू शिवाजीराजे मोठे होऊ लागले महाराजांचं वय वर्ष 16 महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली कोणत्या किल्ल्यावर कुठे तो रायरेश्वर किल्ला कुठे आहे भोर मध्ये रायरेश्वर किल्ला आहे त्या भोर मधल्या रायरेश्वर किल्ल्यावर छत्रपती शिवाजीराजेंनी दुधाचा नव्हे रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली हिंदवी स्वराज्य भाव दुसरीची इच्छा पाहिला वय किती होतं महाराजांचं वय किती वय आणि आपण काय म्हणतो 16 वर्ष धोक्याचं आहे का हो बाबा 16 वर्ष धोक्याचं आहे का बोला दादा 16 वर्ष धोक्याचं आहे का मग कशाच आहे मोक्याचं दादा 16 वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर दिली स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं शंकराचार्यांनी शंकर भाष्य दिलं हे दादा हे 16 वर्षाचं वय हे धोक्याचं नाही मोक्याचं आहे आणि याला मोक्याचं बनवायचं असेल तर आपल्या लहान मुलांवरती उत्तम असे संस्कार करा बघा छत्रपती शिवाजीराजे हळूहळू मोठे होऊ
छत्रपती शिवराय लवकर मोठे बोलावले कारण आपल्याला कार्यक्रमाच्या शेवटाकडे लवकर जायचे पुढे बघा आहे बा छत्रपती शिवरायांनी तोरणा घेतला दुसरा किल्ला घेतला तिसरा किल्ला घेतला दादा खाली आदिलशाहच्या दरबारात फरमान गेलं हुजूर ये सिवा है तो रोज एक एक किल्ला घ्यायला लागला तो अली आदिलशाह काय म्हणतोय लक्ष देऊ नाही का बाबा तू काय म्हणतोय तू म्हणतोय अरे पोरांच्या खेळाकडे कुठं आपण लक्ष द्यावं दुर्लक्ष करा छत्रपती शिवराय किल्ले घेत होते तो म्हणला अरे हा जर असाच किल्ला घेत राहिला तर एक दिवशी विजापूरपर्यंत पोहोचायला याला वेळ लागणार नाही म्हणून याचा काटा आताच काढला पाहिजे फरमान मानण्यात आलं कौन आएगा शिवाजी को जिंदा या मुर्दा सगळ्यांच्या मनाखाली झाले अरे शिवाजीला पकडायचं एवढं सोपं नव्हतं माय बा तुका म्हणे ते असावे जातीचे या गबाळ्याचे का म्हणतो बाई माय बाप तो का प्रधान छातीचा माणूस होता लक्ष देऊ नाही का बरं त्याचं नाव काय अहो फसला हा ते म्हणतो कसा अरे मैं लाऊंगा शिवाजी को शिवा तो दक्कन का सुहा है क्यों पकड़ के लाऊंगा दादा आणि जो अफजल खान निघाला तो कसा अफजल होऊन दंग बांधून चंग सन्नमंग दंग 12,000 घेऊन सैन्य अफजल होऊन तुळजापुरात आला तुळजापुराचा इतिहास तुम्हाला माहितच आहे सगळा मायबा तुळजापूरच्या जवळ राहणारी माणसं आपण तुळजापुरात आला मायबा तुळजापुरात काही किती नासधूस केली तुम्हाला माहितीये का त्यांनी आपल्या हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली जळजळ करणारी जगदंबाबाचीच मूर्ती जोरात खाली पडली दादा आई आपल्याला इज्जत दिली सर्व भक्तांनी त्या मंदिरामध्ये धावा केला हे जगदंबे माय भवानी आई कुलस्वामिनी माते आई प्रसन्न हो आई हे वादळ थांबव आई म्हणून दारुगड बया तर दारुगड बया तर खान पंढरपुरात आला खान धर्मलंकरात वाईट आला आणि इकडे माझ्या भाऊसाहेबांना काळजी वाटू लागली बरं का मायबा माझ्या भाऊसाहेब जिजाभाऊसाहेब त्या जगदंबेला साकडे घालतात त्या आई अंबाबाईला साकडे घातलं आणि काय म्हणतात हे माऊली हे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला उभी राहुणी संगती पाठला
त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ जाते जगदंबे मला हेच दे बाबा माता मार्ग की आई कशी का असं पण आपल्या मुलावर एवढी जीवापार प्रेम करते ना मग ते मुलगा काळ असू द्या पिंजरा असू द्या शेंबडा असू द्या लंगडा असू द्या अंधारा असू द्या नक्की म्हणत असू द्या पण ती आई आपल्या लेकरावरती एवढं प्रेम करते ना ते प्रेम निस्वार्थ असतं सगळ्यात जास्त निस्वार्थ प्रेम म्हणजे कोणाचं असेल तर ते आईच असतं त्यानंतर सगळे प्रेम असतात ते स्वार्थाचे असतात सगळे प्रेम स्वार्थाचे असतात लेकून असे हित वाही माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी नाधा किंवा प्रीती कुठल्याच गोष्टीचा स्वार्थ मला न ठेवता की लेकरावर प्रेम करतो तिला आई म्हणतात सध्याची परिस्थिती खूप वेगळी आहे आमच्या पुण्यामध्ये घडलेली घटना आहे बघा मायबाप पोराला भरपूर शिकवलं मायबाप लक्ष देऊ नाही का त्या पोराला भरपूर शिकवलं आणि स्वतःची जमीन विकून त्या पोराला शिकवलं अमेरिकेत पाठवलं पोरग डॉक्टर झालं पण पोरग मात्र आई विसरून गेलं बरं आई वडिलांना विसरून गेलं आणि दर आठवड्याला एक पत्र पाठवायचं पोराला हे बाळा ये ना मला भेटायला एकदा तरी येणार नाही तुझ्या आईची खूप इच्छा आहे खूप मोठा झाला सगळं झालं ये ना एकदा भेटायला मायबाप या विरहामध्ये त्या आईचं वय निघून गेलं ते पोरग काय आलं नाही मायबाप चालूच झालं बरं काही नाट्यावरचं आहे भीक मागताना एवढी वाईट वेळ त्या आईवरती आली ही वाईट वेळ तुम्ही तुमच्या आईबापावरती कधी घेऊन देऊ नका हे लक्षात घ्या बरं का मायबाप कारण मायबाप केवळ काशी त्यानं न जावे तीर्थाशी मायबाप तुम्ही काशीला जात असाल किंवा पंढरपूरला जात असाल जगातल्या सर्व तीर्थक्षेत्राला जात असाल पण आईबापाला जर बोटं ठेवत असाल आणि आईबापाची सेवा करत असाल तर तुमच्या तीर्थक्षेत्र करून काहीच उपयोग नाही मायबाप बघा अभंग आहे मायबाप केवळ काशी न जावे तीर्थाशी कारण फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी मायबाप त्या पुंडलिकाने त्या आईबापाची एवढी सेवा केली ना साक्षात भगवान पांडुरंग पंढरीच परमात्मा त्या पुंडलिकाला प्रसन्न झाला आणि म्हणतोय हे पुंडलिका काय पाहिजे ते माग पुंडलिक म्हणतोय पांडुरंगाला हे देवा आई वडिलांची सेवा सांगली व्यक्ती नको माय बापा हिरकाळ दिली विट सगळं माझी घातली माय बाप सवड असलेली वीड हिरकावली आणि युगे 28 विटेवर उभा वामांगी कुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा बुद्धी जगा बाबा युगे 28 झाली अजून त्या विटेवरती तो भगवान पांडुरंग पंढरीस परमात्मा उभा आहे कारण पुंडलिकच्या आई बाबाची सेवा करतोय म्हणून पंढरपूर करू नका पण आई बाबाची सेवा मात्र नक्की करा हे लक्षात ठेवा आई बाबाची सेवा करा आई बाबाच्या सेवेतून सगळं आहे माय बाप सगळं मिळतंय फक्त निस्वार्थ भावाने त्यांची सेवा करा माय बाप की पोरग शेवटपर्यंत आलं नाही त्या आईने त्या देवळाच्या बाहेर प्राण सोडला त्या गावाचे एका सरपंच झाले माय बाप गावाचा सरपंच झाले त्याला फोन केला मेसेज केला हे बोला म्हणजे तुझ्या अशा आईचं असं झालंय तुला यावं लागतंय बरं का त्या पोराचं उत्तर काय म्हणताय ओ सरपंच साहेब उपसरपंच साहेब माझ्या कामातून मला वेळ नाहीये काय काम असेल काय क्रिया असेल तशी क्रियाविधी केरावा काय असेल ते तुम्ही उरकून घ्या तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे पाठवतो माय बाप एवढ्या पैशाचा माग चाललाय लोकांना प्रेम नाती माणसं विसरून गेली सध्याचा काळ खूप वेगळा आहे म्हणून शिवविचारांचा जागर करा हरिपाठ वाचा ज्ञानेश्वरी वाचा आपल्या लहान मुलांवर उत्तम संस्कार करा ते नक्कीच शिक्षण कमी असेल तरी चालेल पण संस्कार मात्र महत्वाचे कारण ते शेवटपर्यंत आपल्या आई वडिलांना जपल्याशिवाय आणि सांभाळल्याशिवाय राहणार नाही कारण दिवसाचे 3 टाइम जेवण नको पण 1 टाइम भाकर सुखाचे पाहिजे माय बाप बघा मी सांगत होतो अफजल खान त्याला छत्रपती शिवाजीराजे ते अफजलाच्या भेटीसाठी चालले अफजल खान छत्रपती शिवरायांची वाट बघतोय महाराज निघाले आले छत्रपती शिवराय आणि अफजल खानाची भेटीची जागा ठरलेली कुठे जागा प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि अफजल खानाची भेट ठरली अफजल खान म्हणतोय आओ शिवाजी राजे हमारे घरे लग जा मग भेट झाली ती कशी म्हणा
शिवराय जवळ जाऊ जाताचा पोकळ माझ्या छत्रपती शिवरायांनी यार उभा उभा सोडला होता. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर. बघा, मी तुम्हाला इथं पोवड्या घेण्याचा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला होता. अनेक कार्यक्रम इथे घेण्यात आलेले होते. इथं कार्यक्रम घेण्यात आलेले होते. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि इथं कार्यक्रम म्हणजे अनेक प्रत्येक वर्षी असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात, वेगवेगळे स्पर्धा राबवण्यात येतात आणि अनेक कार्यक्रम इथं घेण्यात येतात. तसेच आज इथं पोवड्याचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. अजून 2-3 कार्यक्रम आहेत इथं. 1-2 दिवस असं कार्यक्रम सतत चालत राहतात. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कळवा. असे काय वेगळे विषय असतात खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन अभि जावळीसोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.